तर सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे दिस इज अ टूल अँड नॉट अ कम्प्लीट सोल्युशन. म्हणजे हे वजन कमी करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करत आहोत. आता सर्जरी झाली म्हणजे मी वाटते केलेलं चालेल आणि माझं वजन कमी होईलच असं नाही. सर्जरी हे तुमच्यासाठी मदत आहे. इट्स अ साधन, इट्स अ टूल टू हेल्प यू टू रिड्यूस वेट. त्यामुळे काही गोष्टी आपल्याला डाएटच्या आणि एक्सरसाइजच्या पाळायलाच लागणार आहे. रेग्युलर फॉलोअप ठेवणं आवश्यक आहे. कोमॉर्बिडिटीज म्हणजे इतर ज्या व्याधी आहेत, डायबिटीज आणि ब्लड प्रेशर वगैरे, ह्या नक्की कमी होतील हे आपण अपेक्षा ठेवायला हरकत नाही. आणि व्हॉट यू शुड नॉट एक्सपेक्ट की वजन माझं कमी होणार म्हणजे मी एकदम एखाद्या मॉडेल सारखं माझं ट्रान्सफॉर्मेशन होईल अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. जनरली आम्ही म्हणतो की एकदा या सर्जरीने किती वजन कमी होणं अपेक्षित ठेवावं माणसाने, तर 60 ते 70% एक्सेस वेट. म्हणजे माझ्या उंचीसाठी माझं जर का वजन 60 किलो असणं अपेक्षित आहे, आत्ता माझं वजन 120 किलो आहे, याचा अर्थ माझं वजन 60 किलोनी जास्त आहे. तर म्हणजे 60 किलोच्या 60 ते 70% म्हणजे साधारण 35-40 किलो वजन माझं कमी होईल या सर्जरीने. म्हणजे 60 येणार नाही पण 120 पर्यंत ते साधारणपणे 75-80 पर्यंत येऊ शकेल, विच इज फार बेटर. 60 जरी तर झालं नाही तरी 75-80 फार बेटर देन बीइंग 120. त्यामुळे हा बेनिफिट नक्की आपल्याला मिळू शकतो. सो टू कन्क्लूड, सर्जिकल ट्रीटमेंट इज अ व्हेरी गुड ऑप्शन, बट इट्स अ टूल. एक हत्यार आहे जे आपण वापरू शकतो. गॅस्ट्रिक बँडिंग आणि स्लीप गॅस्ट्रेक्टोमी ह्या कॉमनली आता आम्ही करायला लागलेले, त्याचा बेनिफिट लोकांना मिळू शकतो. 60 ते 70% एक्सेस बॉडी वेट आपलं या सर्जरी नंतर कमी होऊ शकतं. डायबिटीज, हायपरटेन्शन वगैरे याच्यात इफेक्टिव्ह कंट्रोल ह्या प्रकारच्या सर्जरी नंतर आपल्याला नक्की मिळवता येईल. कॉम्प्लिकेशन्स ही काही फार जास्त नाही. इतर कुठच्याही ह्या एजच्या ह्या वजनाच्या माणसांमध्ये जर का सर्जरी करायला लागली तर त्याचे जे काही कॉम्प्लिकेशन रेट आहेत तेवढेच ह्या सर्जरीमध्ये आहेत. आणि डाएट आणि एक्सरसाइज हे नंतर सुद्धा थोड्याफार प्रमाणात फॉलो करणं गरजेचं आहे. आमच्या इथलं हे ओबेसिटी सेंटर आहे जे 2007 साली चालू झालं. अदनान सामी हे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार आहेत, तेही या व्याधीचे एक पेशंट होते. त्यांनी या प्रकारची सर्जरी करून त्याच्यावर मात मिळवली. त्यांच्या हस्तेच या आमच्या सेंटरचं उद्घाटन झालं होतं 2007 साली. आमचं वैशिष्ट्य असं आहे की वी हॅव अ डेडिकेटेड टीम ऑफ डॉक्टर्स हू हॅव बीन ट्रेन्ड अब्रॉड. पण आपल्या इथे त्याचं अजून जास्त प्रमाणात ट्रेनिंग अवेलेबल नाही, म्हणून in various centers across the world who have understanding